युती स्त्रियाचं आयुष्यातील कायदेशीर नम्रता व परमेश्वराचे भय याचे पारितोषिक धन सन्मान व जीवन हो हे आपण प्रार्थना पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वरा आकाशाच्या व पृथ्वीच्या निर्मात्या स्वर्गीय पित्या आज सकाळपासून सांभाळून ते संध्याकाळच्या सुंदर वेळेस प्रभू ह्या माझ्या भावाच्या घरामध्ये आम्हा प्रत्येक बहिणीला घेऊन आलास आणि ही प्रार्थना करत असताना तू आशीर्वादित कर। आज जे ते प्रभू किंवा जी माझी बहीण वचनातून बोलाय त्याच्या जिभेला मोठ्याला स्पर्श कर दे आप्पा। ह्या वचनातून जाऊन तुला आशीर्वाद पाठव। ह्या बहिणीच्या घरात तू हे घर तू आशीर्वादित कर। ह्या घरातील प्रत्येक कानाकोपरा तू आशीर्वादित कर दे बाप्पा आणि की तो आलो आम्हा प्रत्येकाचं येणं जाणं तू सुखरूप कर दे बाप्पा। जे आम्ही काही मागू ते सर्व देणारा महान पिता तुझ्याच बोलते परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, कारण परमेश्वराने या सुंदर सायंकाळच्या समयी आमच्या महिला मंडळाला आणलेलं आहे आणि मला या ठिकाणी वचनातून बोलण्याची संधी दिली, आम्हाला प्रार्थनेची संधी दिली, याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते। तसंच मी आमच्या महिला मंडळाच्या वतीनं कर्नाटक फॅमिली तुमचं देखील मी आभार मानत आहे, कारण तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमच्या महिला मंडळाला आमंत्रित केले, त्याबद्दल मी तुमचे देखील आभार मानत आहे। यावेळेस आपण वचनाकडे जाऊया आणि वचन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात बघूया। आजचा जो विषय आहे तो आहे घरच्या वातावरणाचा मुलांच्यावर परिणाम। ह्या विषयावर आज आपण बघणार आहोत की घरच्या वातावरणाचा मुलांच्यावर काय परिणाम होतो। तर त्यासाठी आपण आता शास्त्रभाग देखील वाचलेला आहे। पहिले राजे 1143 मध्ये आपण बघतो की शल्मोन राजा होता आणि शल्मोन राजा मेल्यानंतर त्याचा जो मुलगा आहे रहबाम तो यावेळेस काय झालेला आहे, त्याच्या ठिकाणी राजा झालेला आहे। म्हणजे शल्मोन राजा मेला आणि रहबाम त्या ठिकाणी राजा झाला। मग त्याचा राज्याभिषेक झाला आणि ताबडतोब तो कुठे गेला, शेखेम या गावाला गेलेला आहे। तर त्यासाठी आपण वचन बघूया। दुसरे इतिहास 10वा अध्याय आणि पहिलं वचन वाचूया। त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की शल्मोन राजा मेल्यानंतर जो रहबाम राजा आहे तो त्याच्या जागेवर राजा झाला आणि ताबडतोब काय केलेलं आहे रहबाम की शेखेम या ठिकाणी गेलेला आहे। तर त्यासाठी दुसरे इतिहास 10वा अध्याय आणि पहिल्या वचनात आपण वाचूया। रहबाम शाखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्रायली तिथे गेले होते। या वेळेला बघा वचनात काय सांगितलेलं आहे की रहबाम राजा झाल्याबरोबर ताबडतोब शेखेमाला गेला, कारण का तर सर्व इस्रायली लोक त्या ठिकाणी जमले होते आणि ते रहबामला राजा करण्यासाठी त्या ठिकाणी एकत्रित आले होते, म्हणून त्या ठिकाणी शेखेमाला ताबडतोब गेला होता रहबाम। शल्मोन राजा असताना त्याच्या कारकिर्दीमध्ये यारबाम नावाचा एक मनुष्य होता, तो फार पराक्रमी आणि शूरवीर होता यारबाम। आणि यारबाम त्या ठिकाणी असताना त्या शूरवीराला अहिया नावाचा जो एक याजक संदेश आहे तो त्या ठिकाणी भेटलेला आहे आणि अहियानं यारबामाला अत्यंत थरारक संदेश दिला होता आणि त्यानं सांगितले होते की परमेश्वर असे म्हणत आहे की मी शल्मोनाच्या हातून जे इस्रायल वंशज आहेत 12 तर त्याच्या हातातून मी राज्य घेऊन ते काय करणार आहे, तुझ्या हातात देणार आहे। तर ते त्या ठिकाणी कारण हे परमेश्वरानं अहियाला आज्ञा दिली होती आणि तेच वचन तो काय करत होता, यारबामाला सांगत होता की परमेश्वराने मला असं सांगितलेलं आहे की जे इस्रायलाचे 12 वंशज आहेत त्यापैकी 10 वंशज मी तुझ्या हाती देणार आहेत आणि उरलेले 2 जे आहेत वंशज ते रहबामला देणार आहेत, कारण इस्रायलाचे 12 वंशज होते आणि ते 12 वंशज मिळून ते एक राष्ट्र होते। तर आता परमेश्वराने ते काय केलं होतं, त्या ठिकाणी 2 विभाजन करण्याचं ठरवलं होतं। तर ते 2 विभाजन होण्यासाठी परमेश्वराने यारबामाची निवड केली होती आणि ते संदेश यारबामापर्यंत पोहोचवण्यासाठी परमेश्वराने अहिया याजक याची निवड केली होती आणि अहिया याजक संदेशाद्वारे त्यांनी आपला संदेश यारबामापर्यंत पोहोचवला होता की मी माझं काय करणार आहे, शल्मोनाच्या हातून राज्य तोडून ते तुझ्या हाती 10 वंशज देणार आहे। टोटल किती वंशज होते, 12 वंशज होते आणि त्यातले 10 वंशज यारबामाकडे जाणार होते आणि फक्त 2 रहबामाकडे, जो राजा होता शल्मोनाचा पुत्र त्याच्याकडे फक्त 2 जाणार होते।
तर सगळ्यात मोठा जो भाग होता 10 वंशाचा तो जाणार होता यारबामाकडे. मग त्यानंतर आपण यासाठी आपण बघूयात पहिले राज्य 11वा अध्याय आणि 28 वचन वाचूयात. पहिले राज्य 11वा अध्याय 28 वचन वाचूयात. 28 आणि 31 असे 2 वचन आहेत. त्यामध्ये परमेश्वराने हा संदेश आपल्याला दिलेला आहे की जे 12 वंशज मिळून एक राष्ट्र आहे त्यात आता 2 विभाजन होणार होते आणि हे विभाजन होण्याचं कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे. वाचूयात पहिले राज्य 11वा अध्याय 28 वचन आणि 31. त्यावेळी यराबाम हा मोठा शूरवीर होता. तो तरुण पुरुष उद्योगी आहे हे शलोमोनाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने त्यास योसेफाच्या घराण्यातील लोकांच्या कामावर नेमिले. एक समयी यराबाम यरूशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोमांचा अहिया नामक संदेष्टा भेटला. त्याने नवे वस्त्र धारण केलेले होते व त्यावेळी त्या मैदानात ते दोघेच होते. यावेळेस आपण बघितलेलं आहे वचनात की अहिया यारबामाला भेटलाय परमेश्वराच्या आज्ञेनुसार. त्यावेळेला अहिया याजकाने काय केलेले होते की नवे वस्त्र परिधान केलेले होते. तर त्याने काय केलं होतं की आपले जे अंगात घातलेले वस्त्र होते अहिया याजकने ते त्याने काढले आणि ते फाडून त्याचे 12 तुकडे केलेले आहेत. त्यातले 10 तुकडे यारामाच्या हातात दिलेले आहेत आणि काय सांगितलेलं आहे की हे जे 10 तुकडे आहेत हे परमेश्वराने तुला देऊ केलेले राज्य आहेत 10 आणि उरलेले 2 जे आहेत ते रहबामाकडे आहेत. आता राज्याचे विभाजन होणे अत्यावश्यक होते कारण हा संदेश आपल्या संदेश वाहकाद्वारे यारबामापर्यंत परमेश्वराने पोहोचवला होता आणि याचं स्पष्ट कारण सुद्धा देवाने सांगितले होते की हे विभाजन होण्याचं कारण काय आहे ते आपण बघूया. कारण की हे वंशज जे आहेत इस्रायल वंशज त्यांनी काय केलं होतं की परमेश्वराला सोडून ते अन्य दैवतांच्या नादी लागले होते. मग ते परमेश्वराने सांगितलं होतं की हे वंशज जे आहेत त्यांनी अन्य दैवतांची भक्ती आराधना करायला सुरुवात केलेली आहे. तर त्या कोणत्या आहेत? पहिला आहे सिदोन यांची देवी अष्टेरोत, दुसरा आहे मोवाबाचा देव कमोश आणि तिसरा आहे अम्मोन्यांचा देव मिल्कोन. ह्या देवाच्या नादी इस्रायली लोक लागले होते. म्हणजे त्यांनी आपल्या जिवंत परमेश्वराला काय केलं होतं त्या ठिकाणी सोडलं होतं. परमेश्वराला ते विसरले होते. जिवंत देवाने आपल्यासाठी काय काय केलं होतं ते सगळं त्यांनी काय केलं होतं विसरले होते आणि ते ह्या दैवतांच्या नादी लागले होते. आणि परमेश्वराला ह्या आपल्या गोष्टीचा फार वीट आहे. परमेश्वराला ह्या गोष्टी आवडत नाही. तर आणि परमेश्वराने त्यासाठीच आपल्याला आज्ञा दिलेली आहे. पहिलीच आज्ञा काय सांगते देवाची तुला माझ्याशिवाय अन्य देव नसावा. परंतु ह्या लोकांनी काय केलेलं आहे ही आज्ञा तिथंच मोडलेली आहे आणि ते अन्य दैवतांच्या नादी लागले त्यांच्या भजनी पूजेला लागले. म्हणून मग परमेश्वराने काय सांगितलं तर हे इस्रायल लोक जे वंशज माझे आहेत तर यांनी आता माझे निर्बंध पाळण्याचे सोडून दिलेलं आहे. माझ्या आज्ञा ते पाळत नाही किंवा माझ्या दृष्टीने योग्य वागत नाही आणि ते इतर अन्य दैवतांच्या नादी लागलेले आहे. तर याचा मला काय आहे वीट आहे. तर म्हणून मी काय केलेलं आहे यांचे ते विभाजन करण्याचं मुख्य कारण हेच आहे की त्यांनी मला सोडून दुसऱ्या दैवतांच्या नादी लागले. हे या ठिकाणी आपल्याला मुख्य कारण पाहावयास मिळत आहे. त्यासाठी वाचूयात आपण पहिले राज्य 11वा अध्याय 33वा वचन. त्याच्यात पुढंच आहे बघा काय लिहिलंय बघा. तरी माझा सेवक दावीद याच्या प्रितार्थ आणि इस्रायलाच्या सर्व वंशातून मी निवडलेल्या यरूशलेम नगरात पीठार्थ त्याचकडे मी एक वंश राहून देईन. तर या ठिकाणी आपल्याला यातून हेच शिकायला मिळतं की जर परमेश्वराने आपल्याला जे दिलेले आशीर्वाद आहेत त्याचं जर आपल्याला विभाजन होऊ द्यायचं नसेल तर आपण आपल्या जिवंत देवाची खऱ्या देवाची आपण काय केली पाहिजे आराधना केली पाहिजे. अन्य दैवतांच्या नादी आपण तसं करत नाही अन्य दैवतांच्या नादी, परंतु इतर अनेक काही गोष्टी आहेत ज्या जैविक आहेत त्यामुळे सुद्धा आपण काय करत आहोत त्यामध्ये आपण गुंतून गेलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला काय होतं परमेश्वराचा विसर पडतो. संसार आहे किंवा अडीअडचणी आहे किंवा आपण प्रार्थनेला जातो त्यावेळेला खूप त्रास येतात अडचणी येतात संकट येतात आणि अशा वेळेस काय होते की जे परमेश्वराने आपल्याला अधिकार आशीर्वाद दिलेला आहे त्यामध्ये काय होत आहे आपण आपल्याच हाताने ते विभाजन आपण करू शकतो. आपल्या हाताने नकळत ते होते. म्हणून आपण ह्या चुकांच्याकडे काय केलं पाहिजे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी काय केल्या पाहिजे टाळल्या पाहिजे. तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे प्रथम स्थान जे आहे ते परमेश्वराला दिलं पाहिजे. मग ते परमेश्वर सोडून आपल्यासाठी जगातील कुठलीही गोष्ट
महत्वाची नसली पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय केली पाहिजे, देवाला मान सन्मान दिला पाहिजे. नंतर काय असेल ते मी माझं कुटुंब, माझं काम, माझं शिक्षण, त्यानंतर मग सगळ्या पुष्कळ गोष्टी येतात, त्यानंतर ते येतात. परंतु पहिलं स्थान आपण आपल्या परमेश्वराला दिलं पाहिजे. तरच आपले हे आशीर्वाद काय होतील, टिकून राहतील आणि याचं काय होणार नाही, विभाजन होणार नाही. योहान 5वा अध्याय 19 वचन काय म्हणतंय, ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करता येत नाही, कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो. म्हणजे या ठिकाणी आपण वचनात वाचलेलं आहे की पिता जसं करतो तसंच पुत्र करतो. म्हणजे पुत्र स्वतःहून काहीच करत, पित्याच्या इच्छेविरुद्ध पुत्र जात नाही. जो जसं पिता करत तसंच पुत्रही करतो आणि तेच पित्याला काय आहे, मान्य आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या पित्याच्या इच्छेनुसार वागलं पाहिजे आणि केलं पाहिजे. म्हणजे पित्याच्या विरुद्ध जाऊन आपल्याला चालत नाही. नीतिसूत्रे आपण याचा शास्त्र भाग वाचला तो. नीतिसूत्रे 22वा अध्याय 4 वचन, नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन काय आहे, तर ते आहे सन्मान व जीवन. हे पारितोषिक आहे आपल्याला. जर आम्ही आपली शिस्त परमेश्वरावर ठेवतो आणि त्याच्या मार्गाने किंवा इच्छेने चालतो तर आपल्या जीवनात जे परमेश्वरानं आशीर्वाद दिलेले आहेत त्याचं विभाजन मुळीच होणार नाही. मग ते टिकून ठेवणं आपल्या हातात आहे. बरोबर आहे का नाही? ते टिकून ठेवून आपल्याला जर आपल्या सुखसमाधानाचं विभाजन होऊ द्यायचं नसेल तर त्या आपण ह्या गोष्टी परमेश्वराला धरून केल्या पाहिजे, तरच त्या टिकतील. परमेश्वराने या कामाला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की हे विभाजन होणार आहे, परंतु ते जोपर्यंत शल्मोनाची कारकीर्द आहे तोपर्यंत होणार नाही. कारण परमेश्वराने काय केलं होतं, दाविदाच्या घराण्याला आशीर्वाद दिला होता की मी तुझे घराणे कायमचे निरंतरचे स्थापिन म्हणून. असा परमेश्वरानं दाविदाच्या घराण्याशी करार केला होता. परंतु पुढे चालून मुलं देवाच्या इच्छेनुसार शल्मोन होता, त्याच्या कारकिर्दीमध्ये चांगला होता, परंतु नंतर त्याच्याकडून थोडं चुका झालेले नाही, परंतु मुलं देवाच्या इच्छेनुसार वागलेले नाही, ते आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणूनच मग परमेश्वराने या ठिकाणी काय केलेलं आहे, विभाजन करण्याचं ठरवलेलं आहे. मग देवानं काय सांगितलेलं आहे, जरी हे विभाजन होणार आहे तरी जोपर्यंत शल्मोन हयातीत आहे, म्हणजे त्याच्या डोळ्यात देखत मी त्याचं काही वाईट होऊ देणार नाही. ज्या वेळेला तो त्याच्या मागे मग त्याच्या पुत्राच्या हातून मी काय करेल, जे त्याचे जे राज्य आहेत ते काढून घेणार. पण शल्मोन आहे तोपर्यंत मी त्याच्या डोळ्यात देखत काही वाईट होऊ देणार नाही, असं परमेश्वराने सांगितलं होतं. पहिले राज्य 11वा अध्याय 34-35 या वचनामध्ये सांगितलेले आहे. वाचूया पहिले राज्य 11वा अध्याय 34 आणि 35 वचनात. ही याबाबत दुसरी महत्वाची गोष्ट परमेश्वराने आय्या संदेशाद्वारे सांगितली होती. वाचूया. तथापि मी त्याच्या हातून सर्व राज्य हिसकावून घेणार नाही, तर माझा सेवक दावीद याची आज्ञा व नेम पाळीत असे म्हणून मी त्याला निवडले होते. त्या प्रायश्चित मी शल्मोनास त्याच्या आयत राजपदावरून ठेवीन, पण त्याच्या पुत्राच्या हातून राज्य घेऊन तुला देईल. 10 वंशावरील राज्य तुला देईल. या ठिकाणी आपण आताच वाचले की परमेश्वराने सांगितलं होतं नाही का, मी 10 वंश तुला देईल, पण जोपर्यंत शल्मोन आहे तोपर्यंत ते तुला मिळणार नाही. शल्मोनाच्या नंतर हे राज्य मी तुझ्या हातात तुझ्याजवळ मी सुपूर्द करणार आहे. मग याची काळजी शल्मोनाला होती. शल्मोनानं काय केलं होतं की बाबा आपला मुलगा त्याला एकुलता एक मुलगा होता शल्मोनाला, रहबाम, आणि त्याचं काही वाईट होऊ नये असं शल्मोनाला नेहमी वाटत होतं. म्हणून त्यानं काय केलं होतं की तो देखील माझ्यानंतर चांगला वागावा, परमेश्वराला धरून राहावा अशी शल्मोनाची इच्छा होती. परंतु रहबाम काय तसं वागला नाही. त्याचं कारण पण होतं की शल्मोनाला त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. त्याला जे शिक्षण त्याला द्यायला पाहिजे होतं लहानपणापासून ते त्याला देता आलं नाही, कारण त्याच्या कामामुळे म्हणा किंवा त्याला वेळ मिळाला नाही आणि तो आध्यात्मिक शिक्षण देण्याच्या बाबतीत तो या ठिकाणी कमी पडलेला आहे शल्मोन. म्हणून रहबाम त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्याची झालेली नाही. कारण त्याचं दुसरं एक कारण होतं ते म्हणजे त्याची जी आई होती, रहबामची जी आई होती ती अमोनी होती, म्हणजे विधर्मी होती आणि तिची वृत्ती धरसोड अशी होती. तर तिनं काय केलं होतं माहिती का की जो आपला मुलगा आहे रहबाम, तिनं त्याला परमेश्वराच्याच भयामध्ये वाढवलं नव्हतं. तर ती एक स्वतःच विधर्मी असल्यामुळं काय झालेलं आहे की तिची वृत्ती धरसोड होती. म्हणजे कसं दोन्ही दरडावर राहतं अशी होती, तळ्यात मळ्यात, कधी इकडं कधी तिकडं.
आजकाल आपण बघतो की ख्रिस्ती लोकांच्यात पण असे बरेच लोक आहेत आपल्याला की जे आपल्याला इकडं पण दिसतात आणि इकडं पण दिसतात दोन्ही जगाला. तर तसं नसलं पाहिजे. आपल्याला आपल्या जीवनात तारणारा उदार प्रेमळ पिता आहे आपल्याजवळ. तर आपल्याला तो असताना दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. बरोबर आहे. कारण सगळं काही तो आपल्याला काय करत आहे पुरवतोय. आणि परंतु त्याची आई जी होती तिचं नाव होतं नामा, परंतु ती तशी नव्हती. तिची वृत्ती होती धर सोड आणि त्याचाच परिणाम त्या रबामावर झाला होता की त्याला लहानपणापासून देवाचे शिक्षण मिळालं नव्हतं आणि तो कधी इकडे तर कधी तिकडे म्हणजे असे दोन्ही दरड त्याचे पण हात आपल्या आईसारखाच तो होता. आणि त्याच्यामुळे परंतु कधी कधी काय झालं होतं की रहबाम कधी कधी देवाच्या इच्छेनुसार वागला होता म्हणून परमेश्वराने त्याला काय केलं होतं त्याची उन्नती केली होती आणि त्याच्यामुळे त्याला काय झालं होतं त्याला लाभ झाला होता. परंतु तो आपल्या बापासारखा धार्मिक नव्हता. तो आपल्या आईसारखा होता असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. रहबामाच्या जीवनातील चुका त्याचा बाप शल्मोन याचा केलेल्या विवाहाचा परिणाम होता. शल्मोनाने जी बायको केली होती जर समजा शल्मोनाने विधर्मी बायका केल्या नसत्या तर कदाचित त्याच्या मुलांच्यावर हा परिणाम झाला नसता किंवा हे दिवस त्यांना दिसले नसते नाही का. परंतु त्याने केलेल्या ह्या ज्या चुका आहेत त्याचा परिणाम त्याच्या मुलांच्यावर झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. नामा हे एक हिब्रू नाव आहे ज्याचा अर्थ काय होतोय प्लेझेंट लव्ह असा त्या नामा या शब्दाचा अर्थ होतो. कारण त्या नामा त्याच्या आईचं नाव होतं रहबामाचं. पहिले राजे 14:21 आणि दुसरे इतिहास 12:13 या दोन वचनानुसार राजा शल्मोन यांच्या किती 700 पत्नी होत्या आणि 300 उपपत्नी होत्या आता आपल्याला या ठिकाणी दिसून. त्या दोन्ही वचनात जर आपण बघितलं पहिले राजे 14:21 वचन आणि दुसरे इतिहास 12:13 त्या दोन्ही वचनामध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे. एकच साम्य आहे की त्यामध्ये काय सांगितलं आहे की राजा शल्मोनाच्या 700 बायका होत्या आणि 300 उपपत्नी होत्या म्हणजे टोटल 1000 बायका होत्या त्याच्या. त्यातूनच ही नामा नावाची एक त्याची बायका होती. आणि शल्मोनाच्या सगळ्या ज्या बायका आपण बघितल्या इस्रायलमध्ये किंवा यहुदामध्ये तर त्या सगळ्या परदेशी होत्या आणि त्यातलीच नामाची देखील परदेशी होती. परंतु त्या सगळ्या स्त्रियांच्या मध्ये सगळ्या बायकांच्या मध्ये त्याला ही नामा नावाची जी होती फक्त तिलाच मूळ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून रहबाम हा शल्मोनाचा एक पुत्र झालेला आपल्याला माहित आहे. ग्रीक बायबल संबंधित ग्रंथ आणि रब्बिनिकल साहित्यात ती अमोनी लोकांचा राजा जो होता हनून त्याची मुलगी आई असं म्हटलं जाते. म्हणजे रहबामची जी आई आहे अमोनी लोकांचा जो राजा आहे ते हनून त्याची मुलगी आहे ते असं म्हटले जाते. या सर्वांचा परिणाम त्याचा जो मुलगा आहे रहबाम त्याच्यावर झालेला आपल्याला या ठिकाणी काय होते दिसून येत आहे. रहबामचा बाप जसा शल्मोन देवाबरोबर एकनिष्ठ होता तसा रहबाम देवाशी एकनिष्ठ नव्हता असं आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे. कारण का तर त्याची वृत्ती कशी होती त्याच्या आईसारखी होती. त्यामुळे तो आपल्या आणि तो ठाम एकमताचा सुद्धा नव्हता रहबाम. त्याचा पण विश्वास म्हणजे असा ठाम नव्हता परमेश्वरावर पक्का नव्हता. त्याची पण वृत्ती धरसोडचीच होती. म्हणून आपल्याला त्याच्या आई सारखाच तो वागलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी आपण वाचूया दुसरा इतिहास 12वा अध्याय 14 आणि 16 या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे आपण वाचूया. दुसरा इतिहास 12वा अध्याय 14 आणि 16. जे वाईट ते त्याने केले कारण परमेश्वराच्या वचनी त्याने चित्त लावले नाही. रहबामची अथपासून इथपर्यंत कृत्ये शमाया संदेष्टा व इहो दृष्टा त्याच्या बखरीत वंशावळाच्या क्रमानुसार लिहिलेले आहेत नाहीत काय. रहबाम व यराबाम यांच्या नेहमी लढाया चालू असत. रहबाम आपल्या पितराजवळ जाऊन निजला त्यास दावीद कुळात मूठ माती दिली. त्याच्या जागी त्याचा पुत्र अबिया राजा झाला. म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय की रहबाम देखील बापासारखा ठाम नव्हता एकनिष्ठ नव्हता परमेश्वराला धरून राहणारा नव्हता. त्यामुळे त्याची काय झालेली या ठिकाणी हानी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तो अधोगतीला लागलेला आहे कारण का वृत्ती त्याची त्याला नडलेली आहे. आणि नंतर ज्या वेळेला तो मृत्यू पावला तर त्याचा जो मुलगा होता अबिया तो त्याच्या ठिकाणी काय झालेला आहे राजा आहे. आता या ठिकाणी आपण बघतो की नामा त्याची आई होती तिची वृत्ती होती धरसोड वृत्ती
आणि रहबामची वृत्ती देखील तशीच होती. परंतु अशा वृत्ती जर आपण पाहिल्या तर ह्या आपल्यासाठी काही योग्य नाही. अशा प्रकारच्या वृत्ती जर आपल्यामध्ये आढळल्या तर जे देवाने आपल्याला दिले आशीर्वाद आहे ते देखील काय होऊ शकतात, परमेश्वर आपल्याजवळून हिरावून घेऊ शकतो. म्हणून कधी कधी आपली वृत्ती सुद्धा आपल्याला लढते असं आपण बघतो नाही का. तर ह्या असे कधी कधी काय होतं की आता आपण परमेश्वरापासून आपण कधी दूर जातो, ज्यावेळेला आपण बायबल वाचण्याचा कंटाळा करतो किंवा प्रार्थनेत कधीतरी कमी पडतो किंवा मग त्याच्यावर आपण जे वाचले त्याच्यावर आपण मनात चिंतन करत नाही. तर या ठिकाणी सैतान आपल्याला काय करत असते, मत करू बघतो. परंतु आपण त्याला वाव न देता आपण काय केलं पाहिजे, जे आपल्याला परमेश्वराने आशीर्वाद दिलेले आहे त्याचं विभाजन होऊ न देता जर ते आपल्याला टिकून ठेवायचे आहे तर आपण काय केलं पाहिजे, परमेश्वरालाच मान सन्मान देऊन त्याचं गौरव सदा केलं पाहिजे, नियमित केलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला जर अशी वृत्ती असेल धरसोड तर ती आपण टाकून दिली पाहिजे. आणि तसं न करता परमेश्वराचे जे आशीर्वाद परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत ते आपण कायम स्वरूपी टिकून ठेवूया आणि आपल्या मुलांना देखील परमेश्वराच्याच आध्यात्मिक जीवनामध्ये आपण वाढवूया आणि परमेश्वर या सर्वांच्यामध्ये आपल्या सर्वांना आशीर्वाद देऊ. ही प्रभूच्या प्रार्थना आणि विनंती आहे. धन्यवाद. हे पवित्र आणि चुकल्यास ती क्षमा. आम्ही त्यांच्या ज्या समस्या आहेत ते माझ्या आधी तुला ठाऊक आहे प्रभू. जे त्यांचं आरोग्य आहे प्रभू ते आरोग्य प्रभू तो आशीर्वादित कर. आणि जे काही त्यांची अडचण आहे, जे काही काम थांबलेलं आहे, जे तुझ्यासाठी विनंती करत आहे प्रभू, आम्ही सुद्धा ती विनंती करत आहे प्रभू, ते काम त्यांचं पूर्ण होईल. त्यांच्या लेकरांवरतीही आशीर्वाद प्रभू. जी लेकरं प्रभू शिकत आहेत, जॉबला आहेत, त्यांचा स्थिती राहतो, त्यांचा जाण्याचा मार्ग तो मोकळा कर आणि आशीर्वाद सरांनी देखील आशीर्वाद पाठवतो की हा संसाराचा भाग सांभाळत असताना तो त्यांना ताकद दे, मंदिराचं प्रभू त्यांना तू बनव प्रभू आणि त्यांच्याही आरोग्याची तो काळजी घे. चांगले असतात प्रभू तो आमच्या देखील आशीर्वाद येण्याचा मार्ग तो मोकळा केला, तसं जाण्याचाही मार्ग तो मोकळा करतो. आणि जे काही हे प्रभू दानात दिलेलं आहे या दानात प्रभू तुझा भरपूर आणि विपुल असा आशीर्वाद होतो. या जगावरती भरपूर आणि विपुल असा आशीर्वाद होतो. ज्या हाताने प्रत्येकाने हे दान दिलेलं आहे असंच हे दान प्रभू तुझ्या प्रभू चांगल्या कार्यासाठी त्याची वाढ व्हावी प्रभू आणि ते चांगल्यासाठी उपयोग व्हावा असं तू करून केलं. जिथे जिथे स्तुती डेव्हलप होत आहे प्रभू तिथे तू तुझ्या नावाचं गौरव आणि तुझ्या नावाने मागते म्हणून आहे. तुझे नाव पवित्र मानले तुझे याचे प्रमाणे ही सर्व काळ